नमस्कार. नववर्ष स्वागत समिती म्हापसा तर्फे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. माझ्याबरोबर मी प्रशांत बर्वे, या वर्षीच्या स्वागत समितीचा कार्यवाह. माझ्याबरोबर आहेत ह्या संस्थेचे अध्यक्ष श्री संजयजी वालावलकर, त्यांच्या उजव्या बाजूला बसले आहेत आमचे प्रमुख मार्गदर्शक प्राचार्य अनिल सामंत सर, अजून एक मार्गदर्शक श्रीयुत नारायण शिंदे सर, आणि यावर्षीच्या कार्यक्रमाचे खजिनदार श्रीयुत गावडे, भूषण गावडे हे व्यासपीठावर उपस्थित आहेत. आमच्या ह्या कार्यक्रमाला प्रभागवार जी कार्यकर्ता मंडळी आहे त्यांची मी नावं घेतो. या कार्यक्रमाचे म्हणजे नववर्ष स्वागताचे कार्यक्रम, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत महेश कोरगावकर, मी प्रशांत बर्वे सेक्रेटरी, भूषण गावडे ट्रेझरर. प्रभागवार मंडळीमध्ये रितेश नेवगी, श्रीमती माया शिरोडकर, विजय तिनयकर, सुधांशु साळवी, कौस्तुभ नाटेकर, आदित्य मिशाळ, समीर शिरोडकर, सागर खलम, संदीप आसगावकर, दर्शन शेट्ये, संतोष गावडे, योगेंद्र मांजरेकर व सौ पूजा एम दाभाळे. आम्हाला सर्वांना अभिमान आहे की सार्वजनिक गुढीपाडवा हा सर्वप्रथम म्हापशामध्ये म्हणजे गोव्यामध्ये हा म्हापशामध्ये सुरू झाला, आणि या कार्यक्रमाला 20 वर्ष होऊन यंदा आम्ही 21व्या वर्षात पदार्पण करतोय. या कार्यक्रमाचं फक्त गोव्यातच अप्रूप नाहीये, तर गोव्याबाहेरील बऱ्याच ठिकाणी या कार्यक्रमाबद्दल चर्चा केली जाते, आणि त्यामुळे हा 20 वर्षापूर्वी सुरू झालेला कार्यक्रम हा अखंड चालू आहे, आणि या सर्वांचं श्रेय पूर्ण म्हापशेकरांना जातं. गोव्याबद्दल एक विकृतपणाची एक चुकीची संकल्पना मांडली जाते किंवा टीव्ही आणि बाकी पेपरमध्ये वगैरे येते, पण एकंदरीत जर बघितलं तर गोव्यासारख्या ठिकाणी अशा प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम होतात. हे गोव्यातल्या लोकांबरोबरच गोव्यातील बाहेरील लोकांना या अशा गोष्टीचं आणि एवढी गर्दी जमते याचं खूपच अप्रूप वाटतं. आणि खरं म्हणजे हा जो सोहळा ह्या प्रकारे गोव्यासारख्या ठिकाणी होऊ शकतो ह्याचा खरंच त्यांना अचंबितपणा येतो. आपण सर्वांनी दरवर्षी बघितलं असेल की पहाटे 5:30 वाजल्यापासून जी मिरवणूक निघते त्याच्यात स्त्रियांचा सहभाग असतो, दिवे ओवाळले जातात, दिव्यांची रांग असते, लहान मुलं असतात, मंगल वेशामध्ये त्यांचं सांस्कृतिक कार्य किंवा कार्यक्रम चालू असतो. आणि अशा वेळेला ढोल ताशांच्या गजरात एक प्रकारचं ऊर्जा देणारं असं वातावरण, पूर्ण भारलेलं वातावरण म्हापशामध्ये असतं. आणि सकाळपासून नववर्ष हे कसं अनुभवायचं एक प्रात्यक्षिक किंवा एक धडा मला वाटतं या नववर्ष सार्वजनिक कार्यक्रमाने सर्वांना दाखवून दिलाय. यावर्षी मंगळवार दिनांक 9 एप्रिल रोजी हा नववर्ष स्वागताचा, नववर्षाच्या निमित्त सार्वजनिक गुढी उभारण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं आहे. खरं म्हणजे आम्ही सगळेच तयारी खूप जोरात करतोय, पण जरी तयारी असली तरी तिथे खूप जास्त लोकांपुढे आपल्या सर्वांना पोहोचण्याची गरज असते. कारण हा आपला जो सांस्कृतिक सोहळा आहे तो हा फक्त गर्दी जमवण्यासाठी नसून एक प्रकारचा आनंद जो आपल्या हिंदू संस्कृतीने आम्हाला दिलाय की सकाळी उठावं किंवा वेगवेगळे सण साजरे करावेत आणि ते कशा प्रकारे साजरे करावेत ह्याचं एक प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सामूहिकरित्या त्या ठिकाणी घडतं. सकाळी मग तो कडुलिंबाच्या रसाचा कार्यक्रम असेल, तो कडू असला तरी त्यावेळेला खूप आठवण देणारा असतो. नंतर एक पेढे असतील, या छोट्या छोट्या गोष्टींमधून खूप वेगळ्या प्रकारचा आनंद आणि उत्साह जो वर्षभर मनात टिकतो, अशा एक वेगळा आगळावेगळा कार्यक्रम म्हापशा सारख्या ठिकाणी होतो. खरं म्हणजे हे एकंदरीत हा जर सांस्कृतिक कार्यक्रम बघितला तर मला वाटतं म्हापशा शहराचा हा एक सांस्कृतिक मानदंड होईल असं मला वाटतं.
आमच्याबरोबर आता जो उपस्थित होते आमचे अध्यक्ष श्री महेशजी कोरगावकर. मी जास्त वेळ घेणार नाही. कार्यक्रमाची पूर्ण रूपरेषा हे आमचे संस्थेचे अध्यक्ष श्री संजयजी वालावलकर सांगतील. पण मला एक सांगण्याला आवडेल की यंदाचे प्रमुख वक्ते हे डॉक्टर उदयजी निरगुडकर हे आहेत. झी समूहाच्या जे एडिटोरियल चीफ असं ज्यांना म्हणतात तर त्यांचे ते प्रमुख आहेत. त्यांचं पूर्ण भारतभर भ्रमण असतं. तसंच विदेशातही त्यांचं मोठ्या प्रमाणात कार्य सुरू आहे. तर अशा प्रकारचे एक नामवंत वक्ते ज्यांना तुम्ही टीव्ही किंवा गुगलवर सुद्धा तुम्हाला सापडू शकतात गुगल केलं तर अशा प्रकारचे एक नामवंत व्यक्तिमत्व या वर्षी आम्हाला व्याख्याता म्हणून लाभले आहे. तर सगळ्यांनी आमच्या ह्या सर्वांची अशी जबाबदारी आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचवून आमच्या हिंदू संस्कृतीचा एक चांगल्या प्रकारचा प्रचार आणि प्रसार व्हावा. धन्यवाद. नमस्कार सगळ्यांना. देव बरे करू. आपली 21 वर्सां गवडूचे आम्ही 21वा उत्सव साजरो करता आणि दर वर्सा आमकां प्रसार माध्यमां म्हणजे प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया अतिशय उत्साहवर्धक पाठिंबो मेळटा आणि खूप महत्वाचे असे प्रसिद्धी त्या माध्यमांपासून आमकां मेळटा. त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार मानून तितले कमीच. कारण आयचे जे म्हणजे 20 वर्सां पयलीं आणि आता 2003 साली उत्सव सुरू जालो आणि आयज 2024 प्रसार माध्यमांतूय खूप फरक पडला आणि सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरणातूय खूप फरक पडला. प्रसार माध्यमात सर्व शक्तिमानच जाल्ली आसा म्हणजे बऱ्या अर्थान म्हणटा हांव. आणि ती दखल आमकां प्रत्येक क्षेत्रांत घेवची पडटा. मागीर ते शैक्षणीक आसूं, सांस्कृतीक आसूं, सामाजीक आसूं, सेवा आसूं. आणि अतिशय बऱ्या पद्धतीन 2003 पासून सतत तुम्ही सगळ्यांनी कदाचित मनीस बदलले आसतले प्रसिद्धी दितात. तशी प्रसिद्धी अजून मेळटली अशी आमची अपेक्षा आसा. आणि अंदूचो कार्यक्रम प्रशांतान सांगले तातूंत थोडीशी भर घालून जी माहिती दिवपाचो प्रयत्न करता. अंदूचे वक्ते आपल्या पैकीच आसात. प्रसार माध्यमाचे एक मोठे नाव महाराष्ट्रातले, मुंबई, पुण्याचे आणि मराठी क्षेत्रातले विद्वान. मराठी भाषेत आणि इंग्रजी भाषेत दोन्ही भाषेतून व्याख्यानं त्यांची जगभर चालू असतात. 50 पेक्षा जास्त देशात त्यांचा प्रवास झाला. हिंदुत्वाचा, राष्ट्रीयत्वाचा, सनातन धर्माविषयी माहिती दिवपाची अखंड प्रचार आणि प्रवास चालू असता त्यांचा. तर अशी व्यक्ती आमकां म्हापशा येता ताची प्रसिद्धी तुम्ही सगळ्यांनी दिवची अशी अपेक्षा करता. आणि अंदूच्या कार्यक्रमाक आमकां जी पार्श्वभूमी आसा ती म्हणजे 22 जानेवारीक जाल्लो अयोध्येत रामललाची पुनर्प्रतिष्ठापना. ह्या कार्यक्रमाचेर छायाच ह्या रामलला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ह्या कार्यक्रमाची आसा आणि आसूंकूच जाय. कारण वर्षपतीपदा, गुढीपाडवा हे सगळे रामाशी निगडीत उत्सव आसात आमच्या धर्मान. आणि आम्ही जेन्ना सुरवात म्हणजे 1.5 म्हयनो पयलीं आमी बैठकां बी सुरू करतात तेन्ना आमी जनतेची फीडबॅक घेता किंवा सुचनांचो आमी आदर करता. तेन्ना तांचे कडसून सुचना येवपाक लागली की राम मंदिर संदर्भात अजून विशय दवरातात आणि अशी व्यक्ती हाडा की आमकां राम मंदिर, राष्ट्र मंदिर हे विशय आमकां खऱ्या अर्थान आणि बऱ्या अर्थान कळूंक जाय. त्यामुळे तुम्ही अशा विशयाचे निगडीत भाशण दवरा अशी सूचना आमकां जनते कडून मोठ्या प्रमाणात येवपाक लागली. आणि सगळ्या म्हापशेच्या देवदेवतेंचे खूप
विषय सांगलो. मोठे व्यक्ती वक्त्यांक आमी विषय तांच्या कडसून घेता आणि मागीर आमी निवडून तांकां सांगता. म्हणजे जो विषय आसा तो राम मंदिर ते राष्ट्र मंदिर. म्हणजे राम मंदिर 550 वर्षाच्या संघर्षानंतर त्याच ठिकाणी झाले ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचो जन्म झालो अशी आमची श्रद्धा आसा. आणि 528 वर्षाचो रक्तलांछित संघर्ष हिंदू समाजात केल्लो आसा ह्या मंदिरा खातीर. लाखांनी लोकांनी बलिदान दिल्लें आसा. अगदी 1992-90 ह्या दशकांत सुद्धा अनेक जाणांनी बलिदान दिल्लें आसा. आणि ह्या मंदिराचे केवळ मंदिर हो विषय ना, राष्ट्रा कडेन निगडीत असो विषय आसा, संस्कृती कडेन निगडीत. त्यामुळे ह्या संदर्भात अतिशय अभ्यासपूर्ण भाशण आमकां आयकूंक मेळटलें. आणि अंदूची निमंत्रण पत्रिका सुद्धा आमी जे छापल्यात तेजेर मुखपृश्ठाचेर राम मंदिराचे चित्र आसा. जे 22 जानेवारी जी सजावट जाल्ली राम मंदिराची त्याचे चित्र आसा. आणि पान क्रमांक 3 हातून जे मुर्तीची प्रतिष्ठापना जाली रामलला म्हटल्यार 5 वर्षाचे प्रभू रामचंद्र त्याचे चित्र आसा. त्यामुळे ह्या पत्रिकेक सुद्धा पावित्र्य आसा. पत्रिका कोणत्याही परिस्थितीत जमनीर उडोवची न्हय, पांया येवची न्हय अशी आमी सूचना दिवच्या पयलीं जनतेन त्याची पावित्र्य राखपाचो प्रयत्न चालू केला. इतकी भक्ती आणि श्रद्धा ह्या विशयाक आसा. म्हणजे आमकां कळना ते लोकांची श्रद्धा आणि भक्ती रामा खातीर इतकी आसा हे जेन्ना समाजान आमी वता तेन्नाच कळटा. आणि अशा पद्दतीचो विशय आमी दवरला. तांचें आगमन आदल्या दिसा जातलें 8 तारखेक सोमारा. आणि वर्ष पद्दती प्रमाणे पहाटे उठून शोभायात्रा, ढोल पथक, दिंडी यात्रा, दीपोत्सव यात्रा अशे वेगवेगळ्या तरेचे मिरवणुकीत सहभागी जातली पथकां. आणि कदाचित अजून त्यांच्या कडसून सूचना कदाचित ते स्वता मिरवणुकीत सामील जातले. त्यांचं वास्तव्य म्हापश्यानच आसतलें. ते शोभायात्रेक चड करून जातले सामील अशी आमची अपेक्षा आसा. सगळ्या प्रसार माध्यमाच्या प्रमुखांक विनंती आसा की ह्या कार्यक्रमाक प्रसिद्धी दिवची दरवर्षी प्रमाणे आणि एक यशस्वी कार्यक्रम करून दाखवतो. नंतर आणि एक ल्हानसो कार्यक्रम आमचो ह्या संस्थेतर्फे आमी उलयला. तो म्हणजे 7 एप्रिलाक जागतीक आरोग्य दिन आसा, वर्ल्ड हेल्थ डे. आणि त्या निमतान 7 एप्रिल आयतार आसा, रविवार. त्या निमतान आमकां एक प्रस्ताव आयलो की आयुष हॉस्पिटल जे आसा धारगळे, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा म्हणजे आयुष मंत्रालय आणि आयुष डिपार्टमेंट तर्फे ते भव्य हॉस्पिटल आसा नेटान चालू आसा. आमी काही महिन्या पयलीं बोडगेश्वरा मंदिरान मोफत आरोग्य शिबीर केल्लें. तर आरोग्य दिना निमतान आमकां तांचे कडसून ऑफर आयली की तुमी 7 एप्रिलाक करूं शकता काय. आमी लगेच हय म्हटलें, कारण खूब बरो प्रतिसाद त्या आरोग्य शिबिराक आसता. तर आमी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद 9 वर्ष स्वागत समिती जी आमची आसा आणि सातेरी देवस्थान, श्री देवी सातेरी देवस्थान असे 3 संस्थे मार्फत आम्ही त्याचे यजमानपद स्वीकारलं. आणि सकाळी 9 ते दनपारा 1 पर्यंत आरोग्य शिबिर असतले सातेरीच्या हॉलान, खोर्ले सातेरीच्या हॉलान. आणि हाका प्रमुख पावणे म्हणून ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदिक हॉस्पिटल जे आसा धारगळ त्याचे डीन प्रोफेसर डॉक्टर सुजाता कदम ही असतली. आणि विशेष अतिथी प्रोफेसर अनिल गजानन सामंत.
हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले आयतारा 7 एप्रिल सकाळी 9 ते दनपारां 1 पर्यंत ताका तुम्ही भेट दिवची. त्या आरोग्य शिबिराची कोणाक गरज आसा त्यांनी लाभ घेवचो. सगळी औषधां आणि सोयी मोफत आणि तज्ञ डॉक्टर सगळी टीम नारगोलच्या आयुष हॉस्पिटलाची टीम थंय उपलब्ध आसतली. आणि तो एक कार्यक्रम म्हणून आमकां एक जादा करपाची संदी मेळ्ळी ज्या ती आरोग्य दिना निमित्त ह्याची एक प्रसिद्धी तुम्ही दिवची अशी विनंती आसा. त्याच्या पलीकडे आनी कितें विचारूंक जाय बी जाल्यार आता आमच्या उत्सव समितीचा अध्यक्ष महेश कोरगावकर शोभायात्रा आणि सकाळचा जो कार्यक्रम होता त्याचे वेळापत्रक. नमस्कार, जय श्रीराम. 20 वर्षा पहिले म्हापशेकारांनी एक आदर्श प्रस्थापित केलं आणि या वर्षा आम्ही 21व्या वर्षान आसा. लोकांचा प्रचंड प्रतिसाद आणि तुम्ही प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मिडियान केला सगळा सपोर्ट, त्यामुळे हो कार्यक्रम वर्षानुवर्ष बऱ्या रीतीने यशस्वी जायत गेलो. सो अध्यक्ष या नात्यान माझे एक तुमका अपील आसा की दोन्ही प्रिंट मिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडिया जसे तुम्ही कार्यक्रमाच्या पयली जशी आमची पब्लिसिटी करून लोकांक जागृत करपाचो प्रयत्न केला आणि कार्यक्रम झाल्या उपरांत ते कार्यक्रमाचे सगळं कार्यक्रम लोकांच्या पुढे हाडलो, तो असो ह्याय वर्षी तुम्ही हाडटले. 9 तारखेर कार्यक्रम असो आसा. सकाळी पहाटे 5 वाजता म्हापशा आणि सराउंडिंगाचे भाग जे आसा आम्ही 14-15 प्रभाग केल्या. त्या प्रत्येक प्रभागांसून सकाळी 5 वाजता शोभायात्रेक प्रारंभ जातलो. म्हणजे काणका वेल्ला भाग ते योगेन बरोबर 5 वरांक शोभायात्रेक सुरुवात जातले आणि 5:15 15 मिनटाच्या अंतरान 5:15 सगळ्यांक कंपल्सरी मारुतीच्या देवळाकडे म्हापशा येवपाक म्हणजे आम्ही सांगला. त्यामुळे ते तसे पावता. इतले वर्षाची आखणी तशी आसा की सारखे 5:15 पावता. सगळे थंय पावल्या उपरांत 5:15 मारुती मंदिराकडसून मारुतीचे दर्शन घेऊन सकाळी या प्रमुख शोभायात्रेक सुरुवात जाता. त्याचो रस्तो जो आसा हो मारुती मंदिरापासून सुरुवात जाता. मारुती मंदिराच्या फाटसून वचून मिनिजीस फार्मासी आणि मागीर फुडें बांदकारांचे जे शॉप आसा थंयसून ज्ञानप्रसारकाच्या फुडसून टॅक्सी स्टँडार तेजें आगमन जाता. बरोबर 6 वाजता आगमन जाल्या उपरांत बाकीचो फुडलो कार्यक्रम जो आसा तो सार्वजनीक गुडी उबारा आणि मागीर प्रमुख जे अतिथी आसा वक्ते आसा तेंचे प्रमुख वक्त्यांचे भाशण जाता आणि ते जाल्या उपरांत वंदे मातरान ह्या कार्यक्रमाची सांगता जाता. परत एकदा त्यामुळे विनंती आसा की तुम्ही आयची जी कव्हरेज आसा ही बऱ्या तरेन दिवन लोकांक एक संस्थेच्या वतीन अपील करपाचे की सगळ्यांनी ह्या कार्यक्रमाक सहभागी जावचे. आणि तशेंच तुमकां विनंती आसा की तुम्ही सकाळचे 5 वाजता मारुतीच्या मंदिराकडे येऊन ह्या सगळ्या कार्यक्रमाची कव्हरेज तर करपाचीच आणि तुम्ही सहभागी जावपाचे. जो आमचो 9 वर्षाचो पयलो दीस आसा. दरवर्षीप्रमाणे लहान भुरग्यांची वेशभूषा सादरीकरण असतं. स्पर्धा नाही, सादरीकरण राष्ट्रपुरुष ऐतिहासिक व्यक्तिमत्वांचेर आधारित वेशभूषा सादरीकरण जे जातात तसे अजूनही असतले. म्हणून एक विशेष कार्यक्रम म्हणजे रामरक्षा मारुती स्तोत्र रामरक्षा असे सामूहिक म्हणपाचो कार्यक्रम असतलो. त्याचा आस्वाद तुम्ही घेवचा. हो नवीन पहिल्यांदा जाता आणि आमचे प्रयत्न असतलो की कायमस्वरूपी त्याची योजना म्हापशा खातीर करप. हे केन्ना आसतलें? टॅक्सी स्टँडार भाशण जावच्या पयलीं
भाषण सुरू जायच्या पूर्वी भाषण संपल्यानंतर वंदे मातरम सन्मानाने कार्यक्रमाची सांगितलं 25 ते 30 भुरग्यांचा ग्रुप सामूहिक हे भारतीय स्तोत्र सादर करतात. विनंती करतात रमण सर संपूर्ण कार्यक्रम सांगितलं, त्यामुळे त्याचा पुनरुच्चार न करता थोड्या महत्त्वाची वैशिष्ट्ये सांगू इच्छितो की यावर्षी या म्हापसा स्टँडवर होणाऱ्या कार्यक्रमामध्ये एक आणखी महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की राम मंदिर जे बांधलं गेलं ते आपल्यापैकी अनेकांना माहीत नसेल की त्या राम मंदिराचे आर्किटेक्ट एक जे आहे ते आपले गोव्याचे सुपुत्र सहस्त्रभूषणी, आणि आश्चर्य म्हणजे त्यांनी आपलं सगळं जीवनच आता त्या राम मंदिराला अर्पित केलेलं आहे. तर त्यांचा सत्कार सोहळा डॉक्टर निरगुड यांच्या हस्ते होणार आहे. तेव्हा अशी व्यक्ती आपल्या सगळ्यांना अभिमान वाटावा तेही आपल्याला प्रत्यक्ष बघता येईल. फार न बोलता एक 2-3 मुद्दे फक्त या आमच्या उत्सवाबद्दल सांगतो की दरवर्षी होणाऱ्या या समितीच्या उत्सवाचं एकंदर काय फलित आहे असं जर विचारलं तर त्या 2-3 गोष्टी सांगता येतील. एक, म्हापसा शहरामध्ये हा सार्वजनिक गुढीपाडव्याचा उत्सव सुरू झाला आणि त्यानंतर ते उदाहरण समोर ठेवून गोव्यात अनेक ठिकाणी अशा प्रकारचे सार्वजनिक गुढीपाडव्याचे उत्सव सुरू झाले. आत्ता यावर्षी मुळगावमध्ये नव्यानं अशा प्रकारचा उत्सव सुरू होतोय, अनेक आणखी गावामध्ये, आणि हे होणं आवश्यक आहे. तो फक्त म्हापशातच राहू नये. दुसरी गोष्ट, या उत्सवाचं वैशिष्ट्य असं आहे की याला खूप आयाम आहे. म्हणजे त्याला धार्मिक आयाम आहे, सामाजिक आयाम आहे आणि सांस्कृतिक आयाम आहे, शैक्षणिक आयाम आहे. आणि भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य असं की नुसतं बोलून आणि लिहून जीवन न घडवता प्रतीकातून विचार पेरणं आणि जीवन घडवणं, आणि त्यामुळे हजारो आक्रमणं झाली तरी भारत आणि आपला हिंदू धर्म उरला. आपला हा सार्वजनिक गुढीपाडव्याचा उत्सव आहे, त्याच्यामध्ये सुद्धा नेमकं तेच आहे की याच्यामध्ये नुसतं भाषण नाही, याच्यामध्ये पहाटेपासून लहान मुलांपासून महिलांपासून तरुणांपर्यंत सगळे सामील होतात. त्यामुळे एका बाजूला आचार, कृती आणि मग त्या ठिकाणी विचार, अशा प्रकारचा मिलाप असलेला हा कार्यक्रम आहे. आणखी एक गोष्ट लक्षात अशी येते की गेल्या काही वर्षामध्ये तरुण पिढी आपल्या उत्सवापासून, संस्कृतीपासून, धर्मापासून अशी जरा दूर दूर. म्हापसाचा हा जो सार्वजनिक गुढीपाडव्याचा उत्सव आहे त्याचं वैशिष्ट्य असं की गेल्या 2-3 वर्षापासून आपण बघतात ही तरुण मंडळी जी याच्यामध्ये आपल्याला दिसत आहे, आणि त्यामुळे एक नवा प्रयोग की हा उत्सव भविष्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या स्वरूपात सर्वसमावेशक असणार आहे त्याचं दर्शन आपल्याला गेल्या 2-3 वर्षामध्ये घडतंय. महिला त्याच्यामध्ये सामील होत आहे. त्यामुळे संपूर्ण वर्षामध्ये विविध प्रकारचे संस्कार करणारे, आपल्या अनेक समस्यांची उत्तरं ज्याच्यामध्ये सापडतील. आणि मी आपलं ग्वाही देऊ इच्छितो की आतापर्यंत जे वक्ते होऊन गेले त्याच्यामध्ये आता जे यावर्षी येणार आहेत डॉक्टर निरगुडकर, हे आपल्यापैकी ज्याने ऐकलेलं असेल त्यांना माहिती आहे, नुसतं विचार नव्हे, त्याला सुपर कॉम्प्युटर म्हणावं की भारताच्या इतिहास आणि वर्तमान याच्या सगळं ज्याला आपण म्हणू की सगळे डेटा ज्यांच्या डोक्यामध्ये आहे, आणि अशा प्रकारे अप्रतिम अशा प्रकारचं वक्तव्य करणारे वक्ते यावेळी मिळालेले आहेत. तेव्हा हा जो सार्वजनिक गुढीपाडव्याचा उत्सव आहे त्याला सगळी घरं जोडली जावीत, घराबरोबर मुलांपासून सगळी माणसं जोडली जावीत, आणि आपल्या 5000 वर्षापूर्वी पूर्वजांनी जीवन कशासाठी जगायला पाहिजे हे विचार करायला आपल्याकडे वेळ नाही. तेव्हा हा जो गुढीपाडव्याचा उत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा करण्याचा प्रयोग आणि परंपरा या आपल्या नववर्ष स्वागत समितीने केलेली आहे. त्या परंपरेला प्रतिसाद देऊन आपण सगळेजण ज्या पद्धतीनं आज या वृत्त घेण्यासाठी आलेला आहात, तर त्याच्या मार्फत हा कार्यक्रम पोहोचल्यानंतर या समितीतर्फे मी पुन्हा एकदा आवाहन करतो की आपलं घर, आपला गोवा आणि आपला देश इतकंच नव्हे तर सगळं विश्व. सुरुवातीला संजय वालावकरांनी उल्लेख केला की राम मंदिर झालं, आणि हा जो गुढीपाडव्याचा उत्सव आहे आपल्या माहितीसाठी सांगतो,
तो रामप्रभूंशी निगडित आहे. मंदिर बांधलं म्हणून नव्हे. ज्यावेळी रावणाचा वध रामाने केला आणि ते केल्यानंतर ते अयोध्येत ज्यावेळी यायला निघाले त्यावेळी अयोध्येमध्ये अशा प्रकारचे गुढी आणि तोरणे उभारून त्यांच्या स्वागतासाठी सगळे लोक असे उभे होते. तर त्याचं स्मरण म्हणून परंपरेनं प्रभू रामचंद्राचं स्मरण, रामायणाचं स्मरण, रामाच्या चरित्राचं आणि चारित्र्याचं स्मरण हे सगळं त्याच्यामध्ये आहे. आणि सगळ्यात शेवटचं महत्वाचं वैशिष्ट्य सांगतो आणि मी थांबतो की आपल्याकडे हिंदूंचा इतिहास म्हणजे पराभूतांचा इतिहास, सगळा इतिहास जो पूर्वी शिकवला जायचा त्याच्यामध्ये आपल्या लोकांनी काही पराक्रम केलाच नाही. आत्ता जो नव्याने इतिहास दिला जातो आणि आत्ता हा जो विजयोत्सव राम मंदिर आपण केला तर गुढीपाडवा म्हणजे विजयाचा उत्सव आहे. आपल्या लोकांनी सुद्धा काय विजय केला, आपण काय जगामध्ये आपली संस्कृती कशी मोठी आहे त्याचा अभिमान बाळगण्याचा हा दिवस आहे. त्यामुळे आत्ता पुढच्या काळामध्ये देश ज्या एका नव्या गतीनं आणि नव्या दिशेनं पुढे सरकतो आहे त्याला प्रेरणा देण्यासाठी आणि आपलं सगळ्यांचं जीवन सुखी, आनंदी, समाधानी, तेजोमय करण्यासाठी हा उत्सव वर्षोनवर्ष आपल्याला प्रेरणा देईल. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की हा जो संदेश आहे या कार्यक्रमाचा तो सगळ्यांपर्यंत पोहोचावा आणि न भूतो न भविष्यती अशा प्रकारे गर्दी जे लोकांनी संख्येनं येऊन प्रबोधन ऐकावं, सामील व्हावं अशी मी विनंती करतो. एकच शेवटचे आमचे समितीचे जे सदस्य असतात उत्सव समितीचे त्यांचा एक फोटोसाठी त्यांना विनंती करता की तुम्ही व्यासपीठावर समितीचे सदस्य